मित्रांनो नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता केंद्र सरकारकडून विमा सखी ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. सोमवारी म्हणजेच 9 डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 7,000 रुपये दिले जाणार आहेत. आता ही योजना नक्की काय आहे, यासाठी अर्ज कोण करू शकतो, अर्ज कुठे करायचा, यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमधून थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, काल म्हणजेच 9 डिसेंबर रोजी हरियाणामधून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी विमा सखी या योजनेचा शुभारंभ केला. लवकरच ही योजना संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे. ही योजना नक्की काय आहे ते थोडक्यात समजून घेऊ. तर मित्रांनो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना LIC सोबत काम करण्याची संधी या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. यामध्ये महिलांना 3 वर्षाचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे, ज्यामध्ये ट्रेनिंग कालावधी दरम्यान पहिल्या वर्षासाठी 7,000 रुपये महिन्याला, त्यानंतर दुसऱ्या वर्षासाठी 6,000 रुपये आणि त्यानंतर तिसऱ्या वर्षामध्ये 5,000 रुपये मासिक विद्यावेतन दिलं जाणार आहे. आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना LIC सोबत काम दिलं जाणार आहे. मित्रांनो, आता यासाठी अर्ज कोण करू शकतो, तर या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकते. त्यानंतर त्या महिलेचं वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 70 वर्ष असायला हवं. त्यानंतर ती महिला किमान 10वी उत्तीर्ण असायला हवी. आता अर्ज कुठे करायचा, तर यासाठी तुम्ही LICच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अर्ज करू शकता. मित्रांनो, कागदपत्रे कोणती लागतात? पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर वयाचा पुरावा, शिक्षणाचा पुरावा, बँक तपशील इत्यादी कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावी लागणार आहे. मित्रांनो, याबद्दलचं अधिक अपडेट आल्यानंतर आपल्या चॅनलवरती नक्की सांगितलं जाईल. मित्रांनो, त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे मित्रांनो, महत्त्वाची अशी अपडेट होती, आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटू अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.